नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. नमस्ते. मी किशोर मनोहर कांबळे, माहिती अधिकार कार्यकर्ता आणि पर्यावरण प्रेमी. आज आपण जो विषय घेतलेला आहे तो पाचगाव पर्वती तळजाई टेकडी याचा विषय घेतलेला आहे. इथं जे काही भूमाफी आहेत जागेचे, तर ते संबंधित जी जागा आहे किंवा टेकडी आहे, पुण्याचं जे फुफ्फुस आहे, ते सगळं उत्खनन करून तिथे मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीरपणे प्लॉटिंग करत आहेत. आणि ती संबंधित प्लॉटिंग एक गुंठा साधारण 25 ते 30 लाखाला देत आहेत. त्याचप्रमाणे तिथं त्यांनी हजारो झाडाचे कत्तल केलेले ती प्लॉटिंग करण्यासाठी. हा जो 20-25 हजार ब्रास एवढा मुरुम खोदून टाकलेला आहे. आणि याच्यामध्ये जी FIR झाली होती मुरुम खोदण्याच्या बाबतीत, ही मालकावर नव्हता, अनोळखी माणसावर केलेली आहे. या जागेचे जे मूळ मालक आहेत ते आपटे कुटुंबीय आहे. त्या आपटे कुटुंबियांना त्यांनी FIR मध्ये त्यांचं नाव न टाकता पोलिसांनी त्यांनी अनोळखी लोकांच्या नावाने FIR केली. याच्यामध्ये FIR करायला मंडल अधिकारी म्हणजे हवेलीचे मंडल अधिकारी व तलाठी गेले होते. आता त्या तलाट्याला एवढंच कळू नये का किंवा जी FIR आपण जे करतोय किंवा जे उत्खनन केलेलं आहे ते उत्खनन त्यांनी जे महसूल कायद्याच्या अनुसार 7/12वर ज्यांची नावं आहेत त्यांच्या नावाने 7/12 आहेत, त्यांनी ते त्यांच्या नावे त्यांनी उत्खननाचा हे केले पाहिजे, FIR केली पाहिजे होती. पण पोलिसांनी आणि महसूल जे अधिकारी आहेत तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी ते न करता अनोळखी माणसाच्या नावाने FIR केली. आमचं एवढंच म्हणणं आहे की आपटे कुटुंबीय याच्या आधी 2022ला पण त्यांच्यावर FIR झाली होती आणि आज 2025ला पण FIR झाली होती. तर हा संघटितपणे यांनी गुन्हा केलेला आहे, तर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. कारण ज्यावेळेस एखाद्या प्रकरणामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई केली तर संबंधित भूमाफी आहेत ते अशा पुण्यातल्या ज्या मोठमोठ्या टेकड्या आहेत ते फोडायचं धाडस करणार नाहीत. त्या मागचा हा हेतू आहे. आणि कसं आम्ही वकिलांशी चर्चा वगैरे केली तर त्यांनी सांगितलं की पर्यावरणाची हानी करणं किंवा पर्यावरणाचं नुकसान करणं हे मोक्का अंतर्गत संघटितपणे करणं, हे मोक्का अंतर्गत कारवाई करू शकतात. याला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी पाहिजे. आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला गेलो पण त्यांना आता वेळ नाही. त्यांनी फक्त आमचं निवेदन घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मी याच्यावर कारवाई करतो किंवा मी बघतो. पण त्यांनी आम्हाला लेखी असा कुठलंही ठोस आश्वासन दिलं नाही. आम्ही गेली 4 दिवस झाले इथे बसलेलो आहे. आम्ही ज्यावेळेस पोलीस प्रशासनाला बोललो की बाबा आम्ही इथं 4 दिवस झालं बसलेलो आहे, पण आजपर्यंत पोलिसांनी इथं फेरफटका मारला नाही. आम्ही इथं संध्याकाळी इथं आम्ही झोपतो. आज आम्ही दिवस रात्र इथं तुमचं धरणे आंदोलन चालू आहे. हो, दिवस रात्र आमचं इथं धरणे. रात्रीच्या वेळेला तुम्ही इथं झोपताय. हो, आम्ही इथं पोलीस यंत्रणा आपण जवळचं जे पोलीस स्टेशन आहे त्यांना आपण पत्रक दिलंय. आम्ही पोलीस कमिशनरांना पत्र दिले, स्थानिक पोलीस स्टेशनला पण पत्र दिलेले. मी इथले LIB आले होते, त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला तुम्ही संध्याकाळी पोलीस प्रोटेक्शन द्या. कारण काय आहे की आज आम्ही जो लढा लढतोय तो आम्ही भूमाफियांच्या विरोधात लढतोय. उद्या समजा संध्याकाळी त्यांनी जर आमच्यावर हल्ला केला तर त्याला जबाबदार कोण? समजा इथं आम्ही बसलेलो आहे आणि लांबून जर त्यांनी दगडी मारली काय मारली तर त्याला जबाबदार कोण? हा आम्ही त्यांना प्रश्न विचारला तर ते म्हणले की असं काय होऊ शकत नाही, कुणाला एवढं पडलेलं आहे. पण तुम्ही जर बघितलं तर विरारमध्ये 8 दिवसापूर्वीच जे RTI कार्यकर्ते होते पाटील साहेब त्यांचा निर्गुण खून केलेला आहे. मग हे आमच्यावर होणार नाही हे कशावरून? आणि आज आम्ही आज आम्ही आरबो खरबोचे जे भ्रष्टाचार झालेले आहेत त्याच्या विरोधात आवाज उठवतोय. त्याच्यामध्ये लोक आहेत त्याच्यामुळे ती जन चळवळ आम्ही चालवलेली आहे. लोकांमध्ये अवेअरनेस करतोय की बाबा पर्यावरण वाचलं तर आपण सर्व वाचणार आहे, टेकडी वाचली तर आपण सर्वजण वाचणार आहे. आज आपण म्हणतो की पाऊस अवेळी पडतो किंवा नद्यांना अवेळी पाणी येतो, परत उष्णता येते. तर याचं कारण काय? तर तुम्ही जे पुण्याचे फुफ्फुस आहेत, पुण्याचे फुफ्फुसात टेकड्या आहेत तर त्या टेकड्या फोडता, तुम्ही झाडं कापता, मग निसर्ग तुमच्यावर कोपणारच ना. आणि आज आपण निसर्गाला दोष देतोय, कारण खरे दोषी तर आपणच आहे. आज आपला समाज हा अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. फक्त तो फेसबुक आणि व्हॉट्सअप याच्या माध्यमातूनच आपलं मत व्यक्त करतो, पण तो रस्त्यावर काय उतरत नाही. तर माझी सर्व बांधवांना हीच विनंती आहे की पुण्याचं प्रदूषण जे वाढत आहे किंवा देशाचं प्रदूषण किंवा जगाचं जे प्रदूषण वाढत आहे त्या विरोधात आपण सर्वांनी रस्त्यावर आलं पाहिजे. आज आपण टेकड्या वाचल्या पाहिजे, नद्या वाचल्या पाहिजे, ओढे वाचले पाहिजे, झाडे वाचले पाहिजे. आणि हे सिमेंटचं जे जंगल उभा राहतंय तर त्याला आपण विरोध केला पाहिजे. तर माझी सर्वांना एकच कळकळ आहे की आपण सर्वांनी या भ्रष्टाचाराच्या विरोधात किंवा पर्यावरणाच्या विरोधात जो आम्ही लढा
लढाई चालू केलेली आहे, तर त्याला तुम्ही तुमचा सहभाग नोंदवा. तुम्ही जिल्हाधिकारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कमिशनर, पोलीस कमिशनर यांना तुम्ही विचारा की अरे बाबा हे समाजासाठी लढत आहेत, आमच्यासाठी लढत आहेत, हे निसर्गासाठी लढत आहेत, तुम्ही त्यांची का खबरदारी घेत नाही किंवा तुम्ही त्यांची का चौकशी करत नाही आणि तुम्ही भ्रष्टाचारी भूमाफियांना का पाठीशी घालता, हा प्रश्न तुम्ही विचारा. एवढंच बोलतो. पोलिसांना सुद्धा यांनी लेटर वगैरे दिलेले आहेत स्थानिक पोलीस स्टेशनला, तरी सुद्धा यांच्यावर कोणत्या सिक्युरिटीच्या माध्यमातून आज LIB वाले 2 दिवस झाले आलेले नसल्यामुळे यांच्या जीवातच बरं काय वाईट झालं याची जबाबदारी पोलीस कमिशनर किंवा स्थानिक PI हे घेतील का? पुणे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी, माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी. धन्यवाद.